तर मित्रांनो, सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेलं कारवीचं फूल हे तुम्ही पाहिलं असेल, त्यांच्या रील्स वगैरे पाहिलं असतील. तर मित्रांनो, आज आम्ही तिकडेच आमचा प्लॅन बनलेला आहे आणि आमच्यासोबत कसा एक्सपिरियन्स आम्हाला आज भेटलेला आहे ते तुम्हाला शेअर करणार त्या व्हिडिओमध्ये. आणि एक्सपिरियन्स तुम्हाला समजेल त्या व्हिडिओमध्ये काय काय झालं आमच्यासोबत सीन. तर चला मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल की आज आम्ही पोहोचलो तिकडे काय सीन होता नक्की. अशी कशा गाड्या आल्यात तर मी गाड्या दाखवतो कशा आल्या बघा. ह्या गाड्या पार्किंग कशा लावल्या. अशा जर गाड्या रोडला लावल्या तर त्या गाड्या जायला राखा रस्ता राहील का. इथं बघा पूर्ण गाड्यांनी पार्किंगनी पूर्ण वाट लावलेली आहे. ये फॉग आहे की धूर आहे. आग भी तर तुम्ही बघू शकता इथे किती ट्रॅफिक झालेली आहे. आम्ही रिटर्न जाता वेळी हे बघा एक तर ट्रॅफिक आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर सागर बसलाय आणि पुढे जे हे दोन सागर आणि प्रदीप आहे. तर काहीच आपण निघालेलो आता रस्त्यात आहे आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो पनवेलच्या पॉईंटवरून. आम्ही आता पनवेलच्या ब्रिजवर म्हणजे करंजाडे आहे ना त्याच्यावरती आहोत आणि इथला व्ह्यू बघा. तर मित्रांनो, असा काय हा व्ह्यू होता इकडचा, एकदम सुंदर व्ह्यू आहे. आणि आता आपण निघालेलो आहे जे तुम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला मी कुठं चाललो तर आपण. तर चला निघूया मित्रांनो. आता पुढे आता शेड्यूल थांबलेला आहे आणि आपल्याकडे 3 गाड्या असतात, 1, 2 आणि एक बुलेट असणार. तर चला एन्जॉय करूया. सो गाईज, आपण आता पोहोचलेलो आहे पलसपेची इथे डिमार्ट इथे आणि आता आपण शिरोची वाट बघतोय. बाकी मॉर्निंग तर मस्त आलेली आपल्याला. पाहिले गाईज, आपण तर शिरोला घेतलेला आहे. शिरो आपण आलेला आहे. साल्याने 20 मिनिट थांबवलं मला. शिरो गाडी चालतो आता बोलू शकत नंतर बोलू द्यायची. आता ट्रॅफिक वर लागले थोडीशी. आता निघालो आम्ही आणि आता आपण आज पिलेन म्हणून राईड करणार आहेत. तर आपली शिरोची बुलेट. नाश्ता करायला थांबलो इकडे आणि कसं अजून थोडा लांब आहे ना लोणावळा प्रवास. तर जवळजवळ आपल्याला अजून 1 तास लागणार आहे. तर इथं बसून वडापाव नाश्ता वगैरे करू आणि निघू पुढे. ये फॉग आहे की धूर आहे. आग बीच पेटवली नाही ना. चूल लावली कोणीतरी चूल. तर मित्रांनो, आपण आता कारवीची फुलं जिकडं लोणावळ्यामध्ये ट्रेंडिंग होते ना तिथं आपण पोहोचलेलो आहे आणि तिथला सीन बघा. किती गर्दी आणि एवढी ट्रॅफिक आहे ना. किती फुलं मला असं वाटतंय मरून जातील या पॉल्युशनमुळे. इतकी घाण पॉल्युशन आहे ना, इतकी पब्लिक आहे ना. अशी कशा गाड्या आल्यात तर मी गाड्या दाखवतो कशा लावल्या बघा. ह्या गाड्या पार्किंग कशा लावल्यात. अशा जर गाड्या रोडला लावल्या तर त्या गाड्या जायला राखा रस्ता राहील का. इथं बघा पूर्ण गाड्यांनी पार्किंगनी पूर्ण वाट लावलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे आणि बघूया आता काय बघायला मिळतो का इकडे. कारण फुलं तर आहेत पण एवढी गर्दी आहे तिकडं काय विचारू नका.
तर तुम्ही बघू शकता इथे किती ट्रॅफिक झालेली आहे आम्ही रिटर्न जाता वेळीस. त्या फुलांच्या ठिकाणी इतकी गर्दी होती ना की आम्ही जवळजवळ फक्त हार्डली 20 ते 15 मिनिटं थांबलो तिकडे, आणि तिकडे निघताच ही अशी एवढी भयंकर ट्रॅफिक लागली ना काही विचारत नका. तुम्ही पुढेमध्ये बघा, पुढे तुम्हाला समजेल काय एकदम डेंजरसवाली ट्रॅफिक लागली आमच्यासोबत. 1 तास थांबलो होतो ट्रॅफिक मध्ये. नका टाकू. हे बघा, एक तर ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता एवढी ट्रॅफिक आहे. ही ट्रॅफिक संपतच नाहीये. आणि घाटात आहेत ना, घाटात 4 ते 5 गाड्या क्लच प्लेट्स जळून बंद पडल्या. फायनली 1-1.5 तास आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. बेकार ट्रॅफिक होती. व्हॅली पॉईंट येत असेल लोणार टायगर पॉईंटला तर येऊच नका मित्रांनो. रविवारी तर येऊच नका, शनिवार रविवार एकदम बेकार ट्रॅफिक आहे. बहुतेक गाड्यांच्या क्लच प्लेट खतम झाल्या. तर मित्रांनो, आम्ही जस्ट आता टायगर पॉईंटच्या खाली उतरलेलो आहे आणि इतकी घाण परिस्थिती ना वरती, इतकी ट्रॅफिक लागले की नुसती लोकांची झुंबड उठले, म्हणजे एकमेकांची मारामारीची बारी आलेली आहे. कारण इतक्या गाड्या अटकलेल्या आहेत ना, आणि इतक्या गाड्यांच्या क्लच प्लेट झालेल्या आहेत. तुम्हाला काय सांगू, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले का माहीत नाही, पण पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आणि त्या कारवीच्या फुलामध्ये पूर्णपणे टायगर हिल अख्खी बुक झालेली आहे पूर्णपणे. तर तुम्ही येत असाल ना शनिवार रविवार बिलकुल येऊ नका, कारण तुम्ही हालत बघितलीत या व्हिडिओमध्ये. आणि इतक्या माझी गाडी इतकी गरम झाली ना ट्रॅफिकमध्ये, जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. आता निघालेलं आहे घरासाठी, कारण मजा पण आली नाही. ती कारवीची फुलं होती, ते लोकांनी सर्व तोडून मिळून सर्व वाट लावलेले आहेत. जर तुम्ही कारवीच्या फुलं येत असाल ना तर येऊच नका इकडे, पूर्णपणे वाट लावलेलं.